सकाळीच घेतलेली आहे ताजी भाजी. मावशी आल्या होत्या सकाळीच. मस्त शेंगा ज्यांनी जस्ट काढल्या आणि आता आल्या होत्या विकायला, तर घेतल्या या चवळीच्या शेंगा. मस्त त्याची भाजी सुद्धा छान होते. आणि मग थोडी वांगी घेतली आणि आपला माठ. मस्त आज भाजी करणार आहे. गावाकडे राहण्याचा हाच फायदा असतो, सगळी ताजी भाजी मिळते. त्यांनी जस्ट काढून आणली आणि विकायला चालल्या होत्या. आता आल्या आणि हाक मारली की भाजी हवी का. चला आज मस्त ह्याची भाजी करूया. आता आम्ही तिघंच आहोत, आई पप्पा आणि मी. सकाळी सगळे गेलो. जे ओवीचा आज रिझल्ट आहे, त्याने दीदी आणि ओवी लवकरच तिच्या स्कूलमध्ये गेलेले आहेत. संध्याकाळी येणार आहे ती. आणि प्रीत सुद्धा सकाळी कामाला गेलेला आहे. तर चला नाश्ता वगैरे करून घेतो. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, आमचाच राहिलाय. नाश्ता करून घेतो. आता जस्ट भाजी घेतली. आता चला दिवसाची सुरुवात करूया. नाश्ता करायला बसतो मंडळी. वाजलेत बघा किती, 11 वाजायला आले. आमचा आज जरा नाश्ता लेट. आईनी भाकऱ्या केलेल्या आहेत. ही आईची भाकरी आहे, ही लाल आहे ती. नाचणी ज्वारी बाजरी मिक्स. आणि आमच्यासाठी या भाकऱ्या आहेत आपल्या तांदळाच्या. आम्हाला तांदळाच्या आवडतात. ही भाकरी पण छान लागते, पण जी गरम गरम असताना तेव्हाच छान लागते, कारण ही गोड नाही लागत. अशा भाकऱ्या बनवल्यात. आणि इकडे आहे सुकट, आता आमच्या दोघींपुरतीच राहिलेली आहे. आणि आपला पांढरा कांदा आणि झाडावरचं आईने टोमॅटो काढलं होतं, पिकले, छान वास येतो. आई बोललं खाऊया आपण, टोमॅटो घेतलाय. तर या नाश्ता करायला दे. ओके, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. छान मार्क्स मिळाले. ये आता मोबाईल द्या. कितवीला गेली? 6th ला गेलेली आहे. आणि ओवीचा रिझल्ट आलेला आहे. कोणतं ग्रेड मिळाली? ए ग्रेड मिळालेली आहे. आपली ओवी खूप हुशार आहे. अभिनंदन. सगळ्यामध्ये A1 आहे. किती क्यूट ग, किती क्यूट. काय खुश? फायनली झाला रिझल्ट. एकदाशी 6वीला गेले मी. 5th कम्प्लीट. येस, ओके, खुश. आणि आता ओवी वाटणार आहे पेढे. पास झालेली आहे आमची ओवी. तर इकडे आहे. हा पहिला पेढा मला की तुझ्या सगळ्या फॉलोअर्सना, फ्रेंड्सना? ओके, तर त्यांना पहिला पेढा दे. तोंड गोड करून घ्या. आमची ओवी पास झालेली आहे. ये थँक्यू. सगळ्यांना तिने पेढे आणलेत वाटायला, पास झाली म्हणून. किती खुश आहे ती आज. आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. कुठे चाललोय तुम्हाला सांगते थोड्या वेळात. पहिले पेढा खाऊन घेते. तर आपण कुठे चाललोय? अलिबागला. तर आज ओवी आम्हाला पार्टी देणार आहे. कोण देणार आहे? मामा. पास कोण झालेले आहे? ओवी. तर आमच्याकडून तिला पार्टी आहे, चांगले मार्क्स मिळाले म्हणून. ओके, खुश. कधीपासून मुले गुडी मग चला आपण अलिबागला जाऊया. पण आता प्रीतची अशी ड्युटी झालेली आहे की तो सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो. आता 7 वाजलेत. आता आलाय कामावरून, पण शेजारी त्या आजीचं थोडं काम आहे, फिटिंग करायची आहे. तर त्याला बोलवलं, मग तो तिकडे गेलाय. मग तो आल्यानंतर फ्रेश होईल, त्याच्यानंतर आम्ही निघणार. त्याच्यामुळे काळोखच होणार आहे, है ना. तरी पण आम्ही काळोखात बीचवर जाऊ, है ना. पण जायचंय बीचवर. पाण्यामध्ये पाय भिजू की नाही माहिती, आता पत्ता काय नाही, पण समुद्र दिसला पाहिजे, भलेही तो काळा असो, है ना. आम्हाला लागतंच जायला. तर चला आता जातो थोड्या वेळामध्ये अलिबागला. जेवणार तिकडेच आहोत. थोडा राऊंड मारू, टाइम स्पेंड करू आणि मग येऊ घरी. ओके. मामा आला. दे मामाला दे. मामा, पोरगी पास झाली तुझी. हो. किती खुश ब. नाही, मामाला पप्पी एक आशीर्वाद लेना रहता है. मामाला पप्पा. मामाने आंघोळ नाही केले, कामावरून आले. नंतर सांग, नंतर बड़े लोगों का आशीर्वाद लेना रहता है. नंतर त्याला गया था. त्याला बोलू फ्रेश हो. मग काय नाही. रेडी का? रेडी मम्मी. सगळ्याच पिंकी पॉंकी का दिसत आहेत? मी पण पिंकीच आहे. सगळे आज पिंक शेड. मी पण पिंकच घातलाय की नाही हवी. मामा सोडून ते बघ झाला. अंगात आली आमची देवी. आली आमची देवी आहे ती बघ. आता बांधलीत ना केस. कार्टून. आम्ही आलेलो आहोत दुर्ग सुरुची वाड्याला जेवायला. आता आमचं हे फेवरेट हॉटेल झालेलं आहे. छान जेवणाची टेस्ट असते, व्हेज नॉन व्हेज दोन्ही सुद्धा. आणि लाईव्ह म्युझिक असतं आणि एकदम वाडा टाईप सारखं आहे, है ना. ओवीला सुद्धा आवडतं की नाही? पण एक कमी आहे. काय कमी आहे? जसं व्हेज वाले सुरुची मध्ये आहे ना, तसं यामध्ये गार्डन नाही. ओके, म्हणजे ऑलरेडी ह्यांचा व्हेजवाला हॉटेल आहे, पुढे आहे तो.
आता हे नवीन झालेलं आहे. तर तिकडे मुलांसाठी प्ले आहे, एरिया आहे असं त्यांनी दिलेलं आहे खेळण्यासाठी. तर इथे नाही दिलेला. तर ओवीला ते बोलले की उघडी मशी तर खेळायला काही नाही आहे, तर बैलगाड्या वगैरे आहेत ठेवले, त्या सुरुचीला पण आहे. पण इथे असं नाही आहे, त्यामुळे ही लोक काय थोडंसं खातात आणि मग लगेच खेळायला पळतात. तर ते नाही आहे इथे असं. तर तुम्ही कधी अलिबागला आलात तर बायपासलाच लागतो हा हॉटेल. चांगलं आहे, सिटिंग एरिया पण छान आहे आणि एकदम जुन्या काळात टाईपसारखा आहे, जसा वाडा असतो तसा एकदम असं बसायला वगैरे बेंच म्हणजे लाकडी असं आहे. आणि सगळ्या जुन्या काळाच्या वस्तू आहेत, दात्यांपासून सगळं आहे. हे बघा तिकडे दिलंय म्हणजे व्हेज नॉन व्हेज फूड AC. आणि गर्दी बघू शकताय केवढी आहे. आज खूप पब्लिक आलेलं आहे. सॅटर्डे संडे फुल असतो एकदम हॉटेल. आणि आम्ही पार्किंगसाठी पण छान असं त्यांनी दिलेलं आहे पार्क करण्यासाठी. काय आणि मी लास्टला सॉफ्ट ड्रिंक पण पिणार आहे. ओके, सगळं काय काय खाणार आहेस बघूया. एवढ्या पोटामध्ये काय काय राहणार आहे? जाम. हे बघा, चला जाऊया. हे बघा, काय घेतलंयस दाखव. फ्रीज मॅग्नेट. ओवीने घेतलेलं आहे फ्रीज मॅग्नेट. अलिबागचं म्हणजे अलिबागमध्ये राहून अलिबागचंच फ्रीज मॅग्नेट आम्ही घेतलंय. कितीला मिळालं? हे कितीला फ्रीज मॅग्नेट आहे ते? 100 रुपयाचा. ओके, तर ओवी अलिबाग फिरून आलेली आहे. ओके, अलिबागमध्येच राहतो आणि मी आणि अलिबागचा मी फ्रीज मॅग्नेट घेतलेला आहे. 100 रुपये जामच मला वाटते. काय गं? किती घेतलंय सिंगापूरवरनं? सिंगापूर आणि मलेशियाचं मी घेतले, पण ते डॉलरमध्ये असतात. किती आता एवढे मला आठवत नाही. तर फोटो काढूया. एवढी गर्दी आहे ना, खूप जास्त गर्दी आहे. मम्मी बस, आम्हाला फोटो काढायचे आहेत म्हणून जरा आलोय बसायला. कारण का इकडचं ना असं त्यांनी मेंटेन छान केलं आहे, एस्थेटिक असं फोटो काढण्यासाठी छान आहे. या काय काय आईस्क्रीम लगेच जेवल्या मामाला घेऊन आली. आम्ही बोलतोय गेले कुठे दोघं जण, बघतोय ते इकडे आईस्क्रीम खायला. पप्पा गेले, इकडे फिरतायत. आम्ही आता बीचवर जायचंय आम्हाला. कसं जेवलं का? मला बोलली होती गुड्डी मावशी तुम्हाला काय देशील? मला तुला जे हवं ते घे. फक्त एक नान खाल्लंय तिने, बस. आमचं छोटंसं पोळं भरलं लगेच आहे ना. फक्त आईस्क्रीम खायला आमच्याकडे जागा असते. मी 2 वेळेला तो घेतलेला, ते काय चिकनचं होतं ना. अच्छा, ग्रेव्ही. सगळ्यांच्या वेगवेगळा फ्लेवर आहे. सो चिअर्स. ओके, ओवीचा रिझल्ट ओवीकडून आईस्क्रीम आम्हाला छोटी आईस्क्रीम. आणि हा आहे आमच्या दोघींचा आउटफिट ऑफ द डे. डे नाही, हाफ डे. हाफ डे, हा ठीक आहे. हाफ डे, फुल डे, जे काय आहे. पिंकी पॉंकी. फुल डेचं बस टी शर्ट आणि पॅन्ट असतं. पिंकी पॉंकी. मावशी आहे डार्क पिंक, ओवी आहे लाईट पिंक. ओके, आता कुठे जायचं? बीच. ओके, बीचला काय? बीचला तिथे आपण काय खाणार नाही कारण की आमच्या आधीच सगळ्यांचं पोट फुल. येस, आईस्क्रीम पण खाऊन झालेली आहे आमची, है ना ओवी? येस. आता काय फेरी मारायची, फक्त काळं दिसणार आहे अंधारामध्ये. ओके, लेट्स गो. अलिबाग बीच मध्ये तुमचं स्वागत आहे. आता पाणी दिसणार नाही कारण पुढे पूर्ण काळोख आहे. ओवी काय करायचंय? ओवी काय करायचंय? एक्सरसाइज. एक्सरसाइज. जेवल्यावर एक्सरसाइज करायची आपल्याला. चला.